आपण सर्वांनीच गॅसची बचत केली पाहिजे. त्यासाठी अशा रेसिपीज करा. नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. एखाद्या वेळेला बटाटे उकडून घेण्याचं राहिलं असेल तर तुम्ही कच्चा बटाटा वापरूनसुद्धा हे साबुदाणा वडे करू शकताच ना. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. सध्याच्या काळात गॅसची बचत करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं बिना गॅस आणि बिना तळलेले साबुदाणा वडे करत आहे. चला तर आता आपण हे साबुदाणा वडे तयार करायला घेऊयात. हा असा रात्रभर भिजवून घेतलेला मोकळा साबुदाणा आहे. आणि खरं सांगायचं म्हणलं तर माझ्याकडं आज मी बटाटे उकडायचे विसरले. तरीसुद्धा पटकीने आपण कच्चे बटाटे घेऊनसुद्धा हे साबुदाणा वडे करतोच की, तसे आज साबुदाणा वडे करत आहे. त्यासाठी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून ते खिसणीने खिसून घेणार आहे. कोथिंबीर चिरून घेत आहे. हिरवी मिरची मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. ती चवीनुसार घालायची. मीठ चवीनुसार घालत आहे. थोडीशी साखरेची चिमट घालत आहे. आणि 1 चमचा जिरे हातावर असे चोळून घालत आहे. त्यामुळे संपूर्ण वड्यांना वास चांगला लागणार आहे. 1 बाउल दाण्याचं कूट, हे सगळं घालून थोडंसं पाणी घालून हा साबुदाणा सगळा एकजीव करून घेत आहे. आता ह्या कालवलेल्या साबुदाण्याचे असे हातावर वडे करून घेत आहे. हे सगळे वडे तुम्हाला पाहिजे तेवढे लहान मोठे तुम्ही करू शकता. आज हे वडे मी एअर फ्रायरमध्ये करत आहे. त्यासाठी पहिल्यांदा एक 10 मिनटं हा एअर फ्रायर प्रीहीट करून घेतला. आणि नंतर ह्या वड्यांना एका बाजूने थोडं असं ब्रशने किंवा हाताने असं थोडं तूप लावून घ्यायचं. आणि तूप लावलेली बाजू खालच्या बाजूला करायची. म्हणजे वडा उलटा करायचा आणि ह्या पॅनमध्ये ठेवायचा. म्हणजे पॅनला खालून हे वडे चिकटत नाहीत. आणि वरतून थोडं थोडं अगदी 1 थेंब तूप सोडायचं. आता आपण हे सगळे वडे एअर फ्राय करायला ठेवूयात. पहिल्यांदा मी हे वड्याचं तापमान किती सेट करायचं हे कळण्यासाठी तुम्हाला दाखवत आहे. अगदी पहिल्यांदा आपण 15 मिनटाचं टायमिंग लावून 160 डिग्रीजला तापमान सेट करून ठेवत आहे. तेवढ्या 15 मिनटात आपण वड्यांसाठी लागणारी चटणी करून घेऊयात. मिक्सरमध्ये मिरची, कोथिंबीर, जिरे, दाण्याचं कूट, दही, थोडीशी साखर असं घालून मिक्सरमधून वाटून घेतलं. आणि त्यामध्ये पहिल्यांदा मीठ घातलं नव्हतं म्हणून थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि सगळी चटणी एकजीव करून बाजूला ठेवून देत आहे. हे वडे एअर फ्रायरमध्ये सेट करायला ठेवल्यानंतर तुम्ही 15 ते 20 मिनटं इतर कामंही करू शकता. 15 मिनटं होत आलेली आहे. ही 15 मिनटं झाली की ह्या एअर फ्रायरची घंटी वाजते आणि आपण हे वडे बाहेर काढू शकतो. पहिल्यांदा पहिल्या घाण्यासाठी आपण हे तापमान किती लागेल हे चेक करत आहोत. हे बघा, हे वडे थोडेसे अजून व्हायला पाहिजेत. म्हणजे आपण 5 ते 7 मिनटं अजून वडे तसेच परत एअर फ्रायरमध्ये ठेवले तर ते छान होतील. म्हणजे एकंदरीत आपल्याला
160 डिग्रीला 20 मिनटं हे एअर फ्राय करून घ्यायचे आहेत. हा ट्रे बाहेर काढल्यानंतर एक 2-3 मिनटं थांबून मग आपण हे वडे ह्यामधून काढून घेऊयात. आता हे वडे छान खुसखुशीत झालेले आहेत. आपण हे वडे काढून ठेवूयात. दुसरा घाणा एअर फ्रायमध्ये 20 मिनटासाठी ठेवूयात. तापमान आपण एकदाच सेट करून ठेवायचं आणि एकदा आपलं तापमान सेट झालं की त्याच तापमानाला कायम आपण हे सगळे वडे करून घ्यायचे. हे बघा, अगदी छान खुसखुशीत फुगलेले असे हे वडे झालेले आहेत. आता हा दुसरा घाणा एअर फ्रायरमध्ये ठेवण्यासाठी तयार करत आहे. हाही घाणा 160 डिग्रीला 20 मिनटासाठी करून घेणार आहे. तुम्ही एकदा हे वडे करायला लागलात किंवा कोणताही पदार्थ एअर फ्रायमध्ये करायला लागलात की तुम्हाला इथं अंदाज घेत सुद्धा तापमान सेट करता येतं. हा एक एअर फ्रायरचा फायदा आहे. जर तुम्ही इथं 180 डिग्री हे तापमान ठेवलं तर तुमचे वडे 15 मिनटात होतील. आता इथं मी हे वडे 160 डिग्रीजला 20 मिनटासाठी ठेवत आहे. 20 मिनटं झाल्यानंतर 1-2 मिनटं हा पॅन थंड करून घेतला आणि हे बघा, अगदी छान फुगलेले वडे झाले आहेत की नाही. पहिले सगळे वडे खाऊन फस्त झाले सुद्धा. आता शेवटचे हे 3 वडे मी सर्व करणार आहे. कसे झालेत हे तुम्ही मला कॉमेंट्स करून मात्र जरूर कळवा. हे बघा, अगदी छान खुसखुशीत असे हे वडे तयार झालेले आहेत. आपण आता हे चटणीबरोबर सर्व करत आहोत. A1 सुग्रासे हे अगदी मस्त म्हणजे मस्तच एअर फ्रायरमधील साबुदाणा वडा. हे बघा, अगदी आतून पोकळ आणि छान खुसखुशीत झालेले असे हे वडे. अगदी टेस्टी झालेला हा वडा आहे. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.